वांद्रे वरळी सी लिंकजवळ वांद्र्याला इतक्या मोठ्या सुंदर पद्धतीने समुद्रकिनारी केलेला प्रमनाड आणि त्याच्यावर पार्श्वभूमीवर योगा पार्क अशा ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आमचे स्थानिक नागरिक, स्थानिक महापालिकेचे कर्मचारी, वांद्रे खार विभागातील पोलीस कर्मचारी बांधव या सगळ्यांबरोबर, बांधव भगिनी या सगळ्यांबरोबर आंतरराष्ट्रीय योगा दिन हा आपण त्या ठिकाणी साजरा करू शकलो. आणि योगाची गरज, योगाची आवश्यकता ज्या वेळेला तणावपूर्ण आयुष्य आपल्या सगळ्यांचं असतं त्यावेळेला अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या कामाला आपल्या जीवनात सुरुवात व्हावी म्हणून हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पूर्ण देशाला ही आपली प्राचीन परंपरा पुन्हा सार्वजनिकरित्या त्याला महत्त्व देण्याचं आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या त्याचं स्थान निर्माण करून तो आंतरराष्ट्रीय प्रचार, प्रसार आणि उपयोगिता आणण्याचं काम केलं. त्याबद्दल माननीय मोदीजींचं अभिनंदन आणि त्या ठिकाणी सहभागी झालेल्या आमच्या सगळ्या नागरिकांचं धन्यवाद. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. योग दिनानिमित्त आज विरोधकांना काय सल्ला द्याल? कोणाला योगाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं विरोधकांना? बघा, हा काही राजकीय विषय नाही आहे, पण जे माजले आहेत, मुंगात करायला लागले आहेत आणि ज्यांच्या बोलण्यामध्ये मर्द आणि शंड याशिवाय काही येत नाही त्यांनी कुठेतरी दंड ठोकून योगा करावा म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच बॅलन्स येईल आणि बोलण्यामध्येही साधन सुचिता ते पाळतील. सर, शरद पवारांनी असं एक ट्विट केलं अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर की लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे, कोणाला नामोहरण करण्याचा प्रयत्न हा होऊ शकत नाही, यातून सिद्ध झाले असेल. त्यांना आज कळलं असेल लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानामध्ये इतकीच मजबूत आहे, ती कालही होती, परवाही होती आणि उद्याही राहील. पवार साहेबांना आज लक्षात आल्याबद्दल अभिनंदन. विधान परिषदेच्या सर 11 जागांवरती निवडणूक जाहीर झाली, मात्र ठाकरे गट कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण 12 उभाटा सेनेने स्वतःचं नाव बदलून रडकी सेना असं करावं. प्रत्येक गोष्टीमध्ये रडणं, प्रत्येक गोष्टीमध्ये थैथयाट करणं आणि त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.